अभिनेते दादा कोंडके आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यात घट्ट मैत्री होती हे सर्वांनाच ठाऊक आहे। मात्र तुम्हाला माहित आहे का बाळासाहेब आणि दादांची पहिली भेट कधी झाली? शिवसेनेच्या कुठल्या नेत्याला दादा कोंडकेंनी सिनेमात रोल दिला होता? किंवा 1995 साली शिवसेना भाजप युतीचं सरकार आल्यानंतर सेनेसाठी प्रचार करणारे दादा शिवसेनेच्या मंत्र्यांवर का नाराज झाले? हे आणि असे अनेक किस्से अनिता पाध्ये लिखित एकटा जीव या पुस्तकात आहेत। त्यातलेच काही किस्से आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत। नमस्कार, मी निरंजन आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली इन्फोवारी। 1971 साली दादा कोंडकेंचा सोंगाड्या चित्रीकरण होऊन पूर्ण झाला। दादांनी निर्मित केलेला हा पहिला सिनेमा। दादांच्या कारकिर्दीतल्या सुपर डुपर हिट ठरलेल्या पुढल्या सर्व सिनेमांची बोहणी सोंगाड्यानंच झाली। मात्र सोंगाड्या दरम्यान दादांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं। सोंगाड्या प्रदर्शनासाठी तयार झाला, मात्र त्याला थिएटरच मिळेना। शेवटी पुण्यात प्रदर्शित करण्यात आला। पुण्यात तब्बल 25 आठवडे चालला। मात्र दादांना सोंगाड्या मुंबईतही प्रदर्शित करायचा होता। त्या काळात मुंबईतल्या कोहिनूर थिएटरमध्ये मराठी सिनेमा लागत नसत। कपूर नामक पंजाबी मालक होता, पण दादांनी कसं तरी करून 40,000 रुपये भरून 4 आठवड्यांचा करार केलाच। आणि 2 आठवडे होताच देव आनंद यांचा तेरे मेरे सपने प्रदर्शित झाला आणि कोहिनूरच्या मालकानं म्हणजे कपूरनं दादांचा सोंगाड्या उतरवला। दादा त्याच्याशी भांडले, मात्र काहीच उपयोग झाला नाही। शेवटी दादांनी वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक अशा सगळ्यांची दारं ठोठावली, पण काहीच फायदा झाला नाही। शेवटी ते बाळासाहेब ठाकरेंकडे गेले। बाळासाहेबांनी तोपर्यंत दादांचा विच्छा माझी पुरी करा चे काही प्रयोग पाहिले होते, त्यामुळे तोंडओळख होतीच। दादांनी कपूरची तक्रार बाळासाहेबांकडे केली। मग बाळासाहेबांनी कपूरला फोन केला, तर समोरून कपूर म्हणाला, कोण बाळासाहेब, मैं नहीं जानता, और देखो मालिक मैं हूँ, जो करना है वो कर लो। कपूरच्या या उद्धट उत्तरावर बाळासाहेब म्हणाले, अगर हम कुछ करेंगे तो बहुत भारी पडेगा। आणि बाळासाहेबांनी त्याच रात्री 9 वाजता शिवसैनिकांसह कोहिनूर गाठलं। तेव्हा थिएटरमध्ये कपूर नव्हता। बाळासाहेबांनी शिवसैनिकांना कपूरला उचलून आणायला सांगितलं। बाळासाहेब कपूरला म्हणाले, देखो कपूर, आज के बाद पिक्चर जितनी चलेगी आप थिएटर में नहीं आएंगे। त्यानंतर कोहिनूरमध्ये सोंगाड्यात तब्बल 37 आठवडे हाऊसफुल चालला। बाळासाहेबांना कपूर इतका घाबरला होता की दादा कोंडकेंनी अनिता पाध्ये यांना आठवणी सांगताना म्हटलं होतं की नंतर कपूर मला नेहमी फोन करून विचारायचा, आपकी कोई फिल्म आने वाली है क्या? तर अशी झाली बाळासाहेब ठाकरे आणि दादा कोंडके यांची पहिली भेट। पण सोंगाड्यानं घडून आणलेली भेटीचं दोघांमध्ये मैत्री झाली आणि पुढे दादा कोंडके हयात असेपर्यंत कायम राहिली। सिनेमाच्या निमित्तानं जुळलेली मैत्री पुढे रक्ताच्या नात्यातील माणसं असावी तशी फुलली। केवळ बाळासाहेब ठाकरे नव्हे तर मीनाताई ठाकरे यांच्याशी दादांची चांगली मैत्री जमली। अनिता पाध्येंनी शब्दांकन केलेल्या एकटा जीवमध्ये दादांनी सांगितलंय की बाळासाहेब कधी कुठल्या कारणावरून संतापलेले असले की रात्री 11-11:30ला सुद्धा मीनाताई मला फोन करायच्या, साहेब चिडले, तुम्ही घरी या, असं त्यांना सांगायच्या। मग दादा कोंडके बाळासाहेबांच्या खोलीत जाऊन इकडच्या तिकडच्या गप्पा मारून बाळासाहेबांना बोलतं करायचे। कधी एखादा अस्सल कोंडके स्टाईल विनोद सांगायचे। मग दोघेही मध्यरात्र होईपर्यंत हसत बसायचे। दादांशी बोलल्यानं संतापलेले बाळासाहेब नॉर्मल व्हायचे। दादांनी त्यांचा कुठलाही सिनेमा बाळासाहेबांना दाखवल्याशिवाय सेन्सॉरला पाठवला नाही। ट्रायल बघितलं की बाळासाहेब सांगायचे, कुठल्या सीनला कट मिळेल, हे बिनचूक होत असे। पण एकदा बाळासाहेबांचाही अंदाज चुकला। तो सिनेमा म्हणजे वाजवू का, एकही कट मिळणार नसल्याचं बाळासाहेबांनी सांगितलं आणि सिनेमाला तब्बल 18 कट मिळाले। सिनेमा करत असताना दादा कोंडके बाळासाहेब आणि शिवसेनेसोबतची जवळीक सोडली नाही। अगदी शिवसेनेच्या बैठकांनाही दादा कोंडके उपस्थित राहत असे। त्यामुळे शिवसेनेच्या सर्वात मोठ्या नेत्यांमध्ये त्यांची उडबस असे। शिवसेनेचे तत्कालीन ज्येष्ठ नेते आणि नंतर युती काळात मंत्री झालेले प्रमोद नवलकर यांना सिनेमात काम करण्याची प्रचंड ओढ होती। दादा, मला चांगली मोठी भूमिका करायची आहे, तुमच्या चित्रपटात मला संधी द्या, अशी विनंती शिवसेनेच्या बैठकीला भेटल्यानंतर नवलकर दादांना करायचे। दादा म्हणतात, दीनानाथ टाकळकर, शरद तळवळकर यांसारखे मुरलेले कलाकार जोडीले असताना नवलकरांना मोठा रोल कुठला द्यायचा हा प्रश्नच होता। पण दादांचा हा प्रश्न त्यांच्यात ह्योच नवरा पाहिजेनं सोडवला। या सिनेमात दादांनी प्रमोद नवलकरांना इन्स्पेक्टरचा रोल दिला। प्रमोद नवलकरांनी एवढ्या उत्साहानं या सिनेमात काम केलं की भूमिकेसाठी लागणारे पोलिसांचे कपडेही त्यांनी स्वतः शिवून आणले होते। पोलिसांचा बेल्ट मात्र त्यांना कुठे मिळाला नाही। मग तो दादांनी त्यांच्या सिनेमांच्या कपड्यातून दिला। मुद्दा असा की दादा कोंडके केवळ बाळासाहेबांशी संबंधित नव्हते, तर शिवसेना आणि शिवसेनेतील नेते कार्यकर्ते यांच्याशी सुद्धा कौटुंबिक नाते जपून होते। दादा कोंडकेंनी शिवसेनेचा महाराष्ट्रावर प्रचार केला, पण दादा म्हणतात त्याप्रमाणे त्यांनी पक्षाचा प्रचार केला, मात्र राजकारणात सक्रिय सहभागी ते कधीच झाले नाहीत। माणसाला पैशांचा किंवा सत्तेचा हव्यास असला की तो राजकारणात येतो असं दादांना वाटे, पण राजकारणातल्या पदांची संधी कधीच चालून आल्या नाहीत असे नाही। 1995 साली शिवसेनेची महाराष्ट्रात सत्ता येणार हे पक्क झाल्यावर बाळासाहेबांनी मंत्रिमंडळ नेमण्यासाठी मातोश्रीवर बैठक बोलावली। मनोहर जोशी, सुधीर जोशी, वामनराव महाडिक असे शिवसेनेचे सर्व बडे नेते हजर होते। त्या बैठकीला दादांनाही बोलवण्यात आलं होतं। त्या बैठकीत बाळासाहेबांनी विचारलं, दादा कुठलं मंत्रिपद हवं?
दादांना वाटलं बाळासाहेब टिंगल करताय, कारण त्याआधी त्यांनी दादांना बऱ्याचदा म्हटलं होतं की मुख्यमंत्री होणार का. पण बाळासाहेब गंभीर होते. त्यांनी पुन्हा विचारलं, दादा कुठलं मंत्रिपद हवंय. त्यावर दादा म्हणाले, साहेब तुम्ही कुठलं मंत्रिपद घेणार. बाळासाहेब म्हणाले, मी सेनाप्रमुखच राहणार. त्यावर दादा म्हणाले, जर तुम्ही सेनाप्रमुख राहणार आहात तर मग माझा शिवसैनिक राहण्याचा हक्क तुम्ही का हिरावून घेता. मी शिवसैनिकच राहणार. पण बाळासाहेब दादांना मंत्री करण्याबाबत इतके गंभीर होते की त्यांनी पुन्हा विचारलं. दादांनी पुन्हा नम्रपणे नकार दिला. मंत्रिपदासाठी दिवसागणिक पक्ष बदलण्याच्या काळात हा प्रसंग अविश्वसनीयच वाटावा. शिवसेनेचा दसरा मेळावा असो व प्रचार सभा, दादा कोंडके आवर्जून हजर राहत, भाषण करत. मात्र त्यानंतर ते अनुपस्थित राहू लागले. दसरा मेळाव्याबाबत त्यांनी सांगितलेला प्रसंग म्हटलं तर विनोदी, म्हटलं तर दादांची पुढची भूमिका सांगणार आहे. दादा म्हणतात, सुरुवातीला शिवाजी पार्कात दसऱ्याला शिवसेनेची सभा असताना जायचो. नंतर भाषणासाठी मला 10 ते 15 मिनिटं दिली जात. मग तेवढ्यात काय बोलणार म्हणून जाणं बंद केलं. त्या स्टेजवर जाताना चपला काढून जावं लागे, त्यामुळे चपला चोरीला जात. मग मी जाणंच बंद केलं. पण एकटा जीवमध्ये दादांनी शिवसेनेच्या नेत्यांबाबत तक्रारही नोंदवली. दादा बोलले की लोक हसतात आणि मग गडबड होते. दादा फार अश्लील बोलतात असं म्हणतात. असं म्हणत शिवसेनेतल्याच काही माणसांना बाळासाहेबांचे कान भरले. पण दादा सांगतात, बाळासाहेब कधीच याबाबत काही बोलले नाही. शिवसेनेचाच एखादा नेता किंवा मंत्र्याच्या भाषणापेक्षा दादांच्याच भाषणाची लोकांना उत्सुकता वाटायची. हे शिवसेनेच्या काही नेत्यांना आवडत नव्हतं. बैठकांना बोलवण्याचं बंद केल्याबाबत दादा खंत व्यक्त केली आहे. ते म्हणतात, ज्या शिवसेनेसाठी मी उभ्या आडव्या महाराष्ट्रात प्रचार सभा घेतल्या, उन्हातानाची पर्वा न करता शिवसेनेच्या काही नेत्यांचा प्रचार केला, त्यांच्याच राज्यात मला अशी वागणूक मिळत आहे याचं वाईट वाटतं. दादांना हे अनुभव आले तेव्हा राज्यात युतीचं सरकार होतं. यश मिळाल्यावर एखाद्या व्यक्तीनं जवळच्या माणसांना विसरावं तसंच माझ्या बाबतीत सेनेचे मंत्री वागत होते असं दादांनी म्हटलंय. याचवेळी दादांनी हे नमूद केले, शिवसेनेची सत्ता आली ती बाळासाहेबांमुळे. मंत्रिमंडळाचा गैरसमज आहे की त्यांच्यामुळे सेनेला सत्ता मिळाली. एकूणच दादांची मैत्री बाळासाहेबांशी होती. ते बाळासाहेबांखातरच शिवसेनेचं काम करत. त्यांची बाळासाहेबांसोबतची मैत्री अखेरपर्यंत टिकली. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि आमचे चॅनल इन्फोवारीला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तुर्तास खूप खूप धन्यवाद.